हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे सौरभ विखे. माझं BSc नर्सिंग हे कॉलेज ऑफ नर्सिंग BGMC पुणे ससून जनरल हॉस्पिटल पुणे इथून कंप्लीट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझा DHS महाराष्ट्र शासनाच्या अंदर गव्हर्मेंट जॉब लागली आहे. आणि नुकताच नर्सिंग CETचा जी महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेली होती महाराष्ट्र नर्सिंग CET, तर त्याचा निकाल लागलेला आहे. तर मला काही कमेंट्स आलेल्या होत्या की BGMC पुणे जे नर्सिंग कॉलेज आहे त्याबद्दल थोडी माहिती द्याल म्हणून. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर कॉलेजचं नाव आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज जे आहे ते एकूण 4 कॉलेजेस आहे. आणि एक नवीन कॉलेज पण चालू झालेलं आहे ते नांदेडला, म्हणजे एकूण 5 कॉलेजेस आहे गव्हर्मेंटचे. ठीक आहे, तर एकूण 5 आहे. म्हणजे पहिलं कॉलेज कोणतं आहे? नागपूरचं आहे. नागपूरचं एक गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज आहे. दुसरं औरंगाबादचं आहे. तिसरं पुणेचं आहे. चौथं मुंबईचं आहे. असे आणि नांदेड पकडून एकूण 5 कॉलेजेस आहे. तर जे काही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कॉलेज ऑफ नर्सिंग BGMC पुणेचं ते मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवून देईल. तर जर बोलायचं असलं तर कसं असते की आधी जे होतं नर्सिंगचा जो सिलेबस होता तो ॲज पर म्हणजे तो असा ॲन्युअल होता, असा सेमिस्टर पॅटर्न नव्हता. म्हणजे असा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर अशा प्रकारचा सिलेबस होता. पण नंतर आता काही 2-3 वर्षाआधी ते चेंज करण्यात आलं आहे आणि ते सेमिस्टरनुसार चालू करण्यात आलेलं आहे. तर सुरुवातीला याच्यामध्ये क्लिनिकल ड्युटीज पण लावतात. क्लिनिकल ड्युटीज ससून जनरल हॉस्पिटल पुणे इथे लावतात. म्हणजे कसं थेरी पण चालू असते आणि क्लिनिकल ड्युटीज पण लावतात. म्हणजे क्लिनिकल ड्युटीजचं पण रोटेशनचे अवर्स असतात. सिलेबसच्या अंडर क्लिनिकल ड्युटी पण असते आणि थेरी पण असते. तर तुम्हाला ससून हॉस्पिटलमध्ये ड्युटी पण करावी लागेल आणि काही तास थेरीची पण करावी लागतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, गव्हर्मेंट कॉलेज म्हणल्यावर फीज तर कमी असतेच. ठीक आहे. तर काही गोष्टीचे आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतात. प्रायव्हेटमध्ये जर का बघितलं तर जे गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे जे काही फी असते प्रायव्हेट कॉलेजची ती जवळपास 1 लाख, ॲव्हरेज पकडलं तर 1 लाख पर इयर असते. बाकी खर्च वेगळेच असतात. ठीक आहे. आणि ॲज पर गव्हर्मेंट कॉलेजचं पकडलं तर आपण 20,000 कॉलेज फी पकडू शकतो ॲव्हरेज. आता 20,000 असणारच. ठीक आहे, गव्हर्मेंट कॉलेजची. तर फी कमी असते. तर बाकी गोष्टीचं पण आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतात. तेव्हाच म्हणजे फी कमी आहे तर बाकी गोष्टीचं ॲडजस्टमेंट केलं तर आपल्याला आपलं नर्सिंग कंप्लीट करता येते. काही गोष्टी म्हणजे चांगल्या असतात, काही गोष्टी आपल्याला पटेल नाही अशा पण असतात. तर ॲडजस्टमेंट केलं तरच आपण आपलं नर्सिंग कंप्लीट करू शकतो. जसं म्हणजे जर आपलं BGMCचं पकडलं, ठीक आहे, ससून हॉस्पिटलमध्ये आपल्या क्लिनिकल ड्युटी असतात. ठीक आहे. तर तिथला म्हणजे ड्युटीची जे काही एक्सपिरियन्स असतो तो खूपच चांगला आहे. ठीक आहे. अजून आपले कॉलेजचे जे काही टीचर स्टाफ आहे त्यांचं पण म्हणजे ते एक प्रकारची ट्रेनिंगच आहे. ठीक आहे, ट्रेनिंगच आहे. ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहे तशा प्रकारे. ठीक आहे. कारण पूर्ण नर्सिंग फील्ड म्हणजे जे काही आपल्याला म्हणजे पुढे जाऊन एक्सपिरियन्स येणार आहे त्याच प्रकारची ट्रेनिंग आपल्याला BSc नर्सिंग करताना दिली जाते. म्हणजे आपल्याला सुरुवातीला ट्रेनिंगमध्ये सांगितलं जाते की पुढे जाऊन आपल्याला खूप कशा प्रकारचे लोक भेटणार आहे. तर त्यासोबत आपलं मेन काम काय आहे? ॲडजस्टमेंट करणं. जर तुम्ही नर्सिंग घेणार आहे तर एकच आहे त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट. # 1 नंबरला ॲडजस्टमेंट. ठीक आहे. आणि गव्हर्मेंट आहे, फी कमी आहे. ॲडजस्टमेंट आपले कामं स्वतःचे चांगले ठेवायचे, अभ्यास चांगला ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि मग अभ्यास चांगला असला, आपले स्वतःचे काम चांगले असले, ॲडजस्टमेंट असलं, मग काहीच अवघड नाही, सगळं काही इझी आहे. ठीक आहे. मी ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कॉलेजचा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा व्हिडिओ दाखवून देईल. तिथे म्हणजे गर्ल्ससाठी हॉस्टेल पण आहे. एकदम जे गर्ल्स असतात त्यांच्यासाठी हॉस्टेल कॉलेजला टचच आहे. ठीक आहे. त्याची फी जास्त काही नाही, जवळपास 5 ते 6,000 पर इयर. 5 ते 6,000 पर इयर हॉस्टेलची फी असते. बॉईज हॉस्टेल पण BGMCचं जास्त काही दूर नाही आहे. जस्ट 5 ते 10 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे कॉलेजपासून. ठीक आहे. त्याची पण फी 5 ते 6,000 आहे. तर हे झालं कॉलेज झालं, क्लिनिकल ड्युटी ससून हॉस्पिटल झालं, त्यानंतर हॉस्टेल झालं. मेसबद्दल
मुलींचे जे काही मेस आहे ते त्यांच्या हॉस्टेलवरच आहे. त्यांचा पण पर मंथ काहीतरी 2,000 आहे. 2,000 आहे, आता वाढली राहू शकते. ठीक आहे, 2,000 होती लास्ट टाईम. आणि बॉयजचे जे काही मेस आहे BJGMCला, तर ती मेस जे BJGMCचे MBBS बॉयजचं हॉस्टेल आहे तिथे आहे मेस. तिथे मेस आहे. आणि तर जे काही फर्स्ट इयरचं जे काही ॲडमिशन होतात तर ते MBBSचे हॉस्टेलचे जे काही मेस आहे, तर म्हणजे नर्सिंग जे BJGMCला ॲडमिशन घेणार ते MBBSच्या हॉस्टेलवर जाऊन तिथे त्यांची मेस म्हणजे तिथे जेवण करू शकतात. तर जेव्हा त्यांना म्हणजे पैसे द्यायचे असतात, जे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतात त्यांना पूर्ण 12 महिन्याची फी एकदाच पे करावी लागते. ठीक आहे, फर्स्ट इयरला. सेकंड इयरपासून मग मंथली तुम्ही पे करून कुपन घेऊ शकतात. पण जेव्हा फर्स्ट इयरला असतात तेव्हा 12 महिन्याची फी एकदाच पे करावी लागते. ठीक आहे, त्यानंतर सेमिस्टर पॅटर्न आहे. सेमिस्टरनुसार एक्झाम होतात. अजून मेन म्हणजे जे बॉयज आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की ॲडमिशन घेताना जेव्हा आपण नर्सिंगला ॲडमिशन घेत आहोत तेव्हा म्हणजे जो काही रेशो असतो ॲडमिशनचा गर्ल्स इज टू बॉईज, तो काही असा फिक्स रेशो नाही आहे की एवढे म्हणजे बॉईज घेतील आणि एवढे गर्ल्स घेतील, असा काही रेशो आहे नाही. ठीक आहे, म्हणजे बॉईजचे जे ॲज पर मार्क्स जेवढे बॉईज ॲडमिशन होतील तेवढे ते घेऊन टाकतात, ॲज पर मार्क जेवढे गर्ल्स ॲडमिशन घेतील तेवढे ते घेऊन टाकतात. तर सीट तरी सध्या 50 सीट आहेत गव्हर्मेंटमध्ये. ठीक आहे, 50 सीट आहे, ते वाढू शकतात पुढे जाऊन. पण हे झालं ॲडमिशनचं. पण जेव्हा इथे पासआउट झाल्यानंतर BSc नर्सिंग पासआउट झाल्यानंतर जेव्हा गव्हर्मेंट जॉबची म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांना गव्हर्मेंट जॉब, फॉरेनला जाऊन नर्सिंग जॉब करणे किंवा प्रायव्हेटमध्ये जॉब करणे हे जास्त लोकांचं काही असते नाही. मोस्ट ऑफ द लोकांना काही असते गव्हर्मेंट जॉब. तर मुलींना तर काही प्रॉब्लेम नाही. मुलींचा जो काही गव्हर्मेंट जॉबचा रेशो त्यांनी ऑलरेडी ठरवलेला आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे जर का सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये जर का मुलींना जर का गव्हर्मेंट जॉब पाहिजे असेल, जसं की एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नर्सिंग ऑफिसरची जे काही पोस्ट आहे तिथे 90:10 रेशो असतो. म्हणजे 90 गर्ल्स असतील आणि फक्त 10 बॉईज, अशा प्रकारचा तो जेव्हा जॉबचे रिक्रुटमेंट होते तेव्हाचा रेशो असतो. 90 गर्ल्स घेणार, 10 बॉईज घेणार. आणि महाराष्ट्र शासनामध्ये पण जे काही एक्झाम असतात 2-3 DMER, DHS, तर DMERमध्ये तर तसा काही रेशो नाही आहे. ठीक आहे, बॉईज गर्ल्सचा काही रेशो नाही. पण जे DHS एक्झाम असतात डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिस, याच्या अंडर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, रुरल हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येतात, त्याच्यामध्ये रेशो काय आहे 80:20. 80:20 नाही, हा 80:20 झाला एम्सचा रेशो झाला. 90:10 हा झाला DHSचा रेशो. म्हणजे 90 कोण घेणार, 90 गर्ल्स घेणार, 10 बॉईज घेणार जेव्हा गव्हर्मेंट जॉबची वेळ येणार. तर ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जॉबचं काय नाव असणार, जॉबचं काय नाव आहे, जॉबचं नाव सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये नर्सिंग ऑफिसर, स्टेट गव्हर्मेंटमध्ये स्टाफ नर्स. ठीक आहे, स्टाफ नर्स हे नाव असतात. ब्रदर म्हणतात बॉईजला, सिस्टर म्हणतात गर्ल्सला. सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणतात. त्यानंतर रेल्वेच्या पण जागा निघतात. अजून बाकी पण काही सेंट्रल गव्हर्मेंटचे काही हॉस्पिटल असतात त्यामध्ये पण जागा निघतात. तर म्हणजे स्कोप तर आहे, पण हा बॉईज गर्ल्सचा रेशो असतो ज्यामुळे बॉईजला पुढे जाऊन गव्हर्मेंट जॉबसाठी अडचण येऊ शकते. तर ही झाली थोडक्यात माहिती BJGMCबद्दल. त्याचा व्हिडिओ मी टाकून देतो आता लास्टमध्ये. आणि आपले म्हणजे कॉलेजेस किती आहे, 5 कॉलेजेस आहे, नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नांदेड, हे झाले कॉलेजेस आहे. शेवटी मी व्हिडिओ टाकून देणार. तर एवढीच माहिती आहे आपली. अजून काही माहिती लागत असेल तर कमेंट करा. आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. Thank you.